तुमचे भविष्य तुम्हाला हाक देत आहे. मित्रांनो, तुमचे भविष्य तुमच्याकडे पाहत आहे आणि म्हणत आहे, कृपया जागे व्हा. कदाचित तुम्ही थकलेले आहात. कदाचित तुम्ही अनेक अपयश पाहिले आहेत. कदाचित जगाने तुमच्यावर विश्वास ठेवणे सोडून दिले असेल. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे सोडले आहे का? जर उत्तर हो असेल, तर आजपासून ते बदलणार आहे. तुम्ही किती वेळा स्वतःला सांगितले आहे की उद्यापासून सुरुवात करेन? किती वेळा मोठी स्वप्ने पाहिली आणि नंतर परिस्थिती, लोक किंवा भीती यांना दोष दिला? सत्य हे आहे की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. तो आवाज जो म्हणतो मी करू शकत नाही, तो आवाज जो म्हणतो आता उशीर झाला आहे, तो आवाज जो म्हणतो लोक काय म्हणतील. आज त्या आवाजाला शांत करण्याची वेळ आली आहे. स्वतःवर लक्ष केंद्रित करा, इतरांवर नाही. तुमच्या आयुष्यात एक अशी सवय आहे जी शांतपणे तुमचा आत्मविश्वास नष्ट करत आहे. ती तुमची मानसिक शांती हिरावून घेत आहे. ती तुमच्या भविष्याची चोरी करत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आळस नाही, ती भीती नाही, ती अपयशही नाही. ती आहे सतत इतरांकडे पाहण्याची सवय. तुम्ही सतत कोणाच्या तरी यशाकडे पाहत आहात. कोणाचं शरीर, कोणाची कमाई, कोणाचे फॉलोअर्स, कोणाची गाडी, कोणाचं सुंदर घर, कोणाचं बनावट हसू. आणि मग तुम्ही स्क्रोल करता आणि प्रत्येक वेळी तुमचा मेंदू एकच गोष्ट बघत राहतो, मी पुरेसा चांगला नाही. पण सत्य वेगळं आहे. जोपर्यंत तुम्ही इतरांच्या ताकदीकडे पाहत राहाल, तोपर्यंत स्वतःची ताकद कधीच निर्माण करू शकणार नाही. तुमचा जन्म कोणाची सावली बनण्यासाठी झालेला नाही. तुमचा जन्म दुसऱ्यांचं अनुकरण करण्यासाठी झालेला नाही. तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या टाइमलाईनवर चालण्यासाठी बनलेलं नाही. जर खरंच जिंकायचं असेल तर एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, स्वतःवर लक्ष केंद्रित करा, इतरांवर नाही. आजपासून हे प्रश्न विचारणं बंद करा, तो माझ्यापेक्षा किती पुढे गेला? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? माझी पोस्ट किती लोकांना आवडेल? माझं समर्थन कोण करेल? त्याऐवजी स्वतःला विचारा, मी कालपेक्षा आज चांगला झालो का? आज मी काही नवीन शिकलो का? मी माझ्या ध्येयाच्या जवळ गेलो का? याच प्रश्नांमध्ये तुमचं भविष्य दडलेलं आहे. लक्षात ठेवा, तुमची वाढ इतरांना पाहून होत नाही, ती स्वतःला पाहून होते. आत्मविश्वास दुसऱ्यांच्या यशातून मिळत नाही, तो स्वतःच्या मेहनतीतून मिळतो, स्वतःच्या सवयींमधून मिळतो, स्वतःच्या छोट्या विजयांमधून मिळतो. विचार करा, जर तुमची सगळी ऊर्जा दुसऱ्यांचं आयुष्य पाहण्यात जात असेल, तर तुमचं आयुष्य कोण घडवणार? आज सोशल मीडिया वाईट नाही, पण दिशा नसलेल्या व्यक्तीसाठी तो अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही कोणाचं सुंदर शरीर पाहता आणि स्वतःला कुरूप समजू लागता. कोणाचा व्यवसाय पाहता आणि स्वतःला गरीब समजू लागता. पण एक गोष्ट सांगू, प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्याची एडिट केलेली इमेज दाखवतो. कोणीही त्यांच्या नैराश्याचे दिवस दाखवत नाही, कोणीही कर्ज दाखवत नाही, कोणीही अपयश दाखवत नाही, कोणीही त्यांच्या आयुष्यातली भीती दाखवत नाही. मग तुम्ही तुमच्या वास्तवाची तुलना त्यांच्याशी का करता? जर मनशांती हवी असेल तर ज्यांचा तुम्हाला हेवा वाटतो त्यांना अनफॉलो करा. जे तुम्हाला विचलित करतात त्यांना म्यूट करा आणि तीच ऊर्जा स्वतःमध्ये गुंतवा. जेव्हा जेव्हा तुलना करण्याची इच्छा होईल तेव्हा थांबा आणि स्वतःला विचारा, या क्षणी मला स्वतःमध्ये काय सुधारायचं आहे? माझा विचार करण्याचा दृष्टिकोन, किंवा माझी सकाळची दिनचर्या, किंवा माझी आर्थिक परिस्थिती, किंवा माझी शिस्त? जे काही कमी आहे ते निर्माण करा, त्यावर काम करा, त्याचं मोजमाप करा, स्वतःच्या प्रगतीचं वेड लावा. आजपासून एक नवीन नियम बनवा, मी तुलना करणार नाही, मी फक्त स्वतःची प्रगती मोजणार. मी किती वेळ वाया घालवतो, कोणत्या सवयी मला मागे खेचत आहेत, आज मला काय बदलायचं आहे? तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा चांगलं व्हायचं नाही, तुम्हाला गेल्या वर्षीच्या स्वतःपेक्षा इतकं बदलायचं आहे की लोक तुम्हाला ओळखूही शकणार नाहीत. स्वतःला रोज सांगा, लोक काय करत आहेत याची मला पर्वा नाही, मी स्वतःला घडवत आहे, मी भविष्य घडवतो, फक्त स्क्रोल करत नाही. त्यांचा वेळ माझी अंतिम मुदत नाही, त्यांचं यश म्हणजे माझं अपयश नाही. मी स्वतःवर लक्ष केंद्रित करतो आणि रोज उंचावत जातो. हे जग खूप गोंगाटाने भरलेलं आहे. तुमच्या स्वप्नाला शांततेची गरज आहे. तुमचं लक्ष ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. ती अशा लोकांवर खर्च करू नका ज्यांना तुमच्या अस्तित्वाची सुद्धा कल्पना नाही. लक्षात ठेवा, ही स्पर्धा इतरांशी नाही, ही स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. स्वतःवर लक्ष केंद्रित करा, कारण जर तुम्ही आजही इतरांकडे पाहत राहिलात तर एक दिवस तुम्हाला जाणवेल
तुम्ही स्वतःचं आयुष्य जगलाच नाही, फक्त इतरांचं आयुष्य पाहत राहिलात, तर तुमच्यातील कमकुवत व्यक्तिमत्वाचा अंत करा. चला, एका क्षणासाठी स्वतःशी पूर्ण प्रामाणिक होऊया. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या जग नाही, तुमचं नशीब नाही, तुमचा भूतकाळ नाही, पैशांची कमतरता नाही, संधींचा अभाव नाही. खरी समस्या फक्त एकच आहे. तुमच्यात अजूनही एक कमकुवत व्यक्ती जिवंत आहे. अशी व्यक्ती जी प्रत्येक वेळी आरामाची निवड करते, प्रगतीऐवजी कारणं निवडते, शिस्तीऐवजी झोप निवडते, कृतीऐवजी भीती निवडते, आजऐवजी उद्यावर ढकलते. आणि जोपर्यंत ही कमकुवत आवृत्ती तुमच्यावर राज्य करत राहील, तोपर्यंत तुमच्यातील महान व्यक्ती कधीच जन्माला येणार नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट स्पष्ट करा: तुम्हाला प्रेरणेची गरज नाही, तुम्हाला बदलाची गरज आहे. तुमच्यातील कमकुवत माणूस मूर्ख नाही, तो जन्मता आळशीही नाही, पण तो चुकीच्या सवयींनी तयार झालाय. आरामाच्या सवयी, मोबाईलच्या व्यसनाच्या सवयी, तासनतास सोशल मीडियावर स्क्रोल करण्याच्या सवयी, फक्त बोलत राहण्याच्या सवयी, पण कृती न करण्याच्या सवयी, नेहमी दुसरी संधी मिळेल या खोट्या विश्वासाच्या सवयी. हीच ती व्यक्ती आहे जिला मेहनत आवडत नाही, संघर्ष आवडत नाही. ती रोज एकच म्हणते: उद्या सुरू करतो, आज खूप थकलोय, थोडा अजून विश्रांती घेऊ, मूड नाही. आणि असं म्हणता म्हणता दिवस जातात, महिने जातात, वर्ष निघून जातात, आणि तुमचं संपूर्ण आयुष्य शांतपणे तुमच्या हातातून निसटतं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला आरामाच्या कैदेत ठेवता, तोपर्यंत शिस्त तुमच्यात येणार नाही. जोपर्यंत तुम्ही भीतीला धरून ठेवता, तोपर्यंत धैर्य जन्माला येणार नाही. जोपर्यंत तुम्ही जुन्या सवयींना धरून बसता, तोपर्यंत नवीन भविष्य तयार होणार नाही. म्हणून एक गोष्ट घडलीच पाहिजे: तुमच्यातील कमकुवत व्यक्तीचा अंत झाला पाहिजे. शारीरिक नाही, मानसिक, भावनिक, सवयींमधून, निर्णयांमधून, विचारांमधून. आजपासून प्रश्न बदला. माझा मूड आहे का, हा प्रश्न विचारू नका. प्रेरणा आली आहे का, हा प्रश्नही विचारू नका. हे सोपं आहे का, याचाही विचार करू नका. फक्त एकच प्रश्न विचारा: या क्षणी योग्य काम कोणतं आहे, ज्यामुळे मी अधिक मजबूत होईन? ते काय आहे? माझ्यातील सर्वोत्तम व्यक्ती आत्ता काय करेल, आणि तेच करा. लोकांना बदल हवा असतो, पण अस्वस्थता नको असते. लोकांना यश हवं असतं, पण जुन्या सवयी सोडायच्या नसतात. लोकांना आत्मविश्वास हवा असतो, पण भीतीला सामोरं जायचं नसतं. हे कधीच शक्य नाही. जुना मी जिवंत ठेवून नवीन आयुष्य मिळत नाही. आजपासून नियम बनवा: जे तुम्हाला मजबूत करतं ते करा, जे तुम्हाला कमकुवत करतं ते संपवा. टाळाटाळ करण्याची सवय संपवा, कारणं सांगण्याची सवय संपवा, अर्ध्यातच हार मानण्याची सवय संपवा, स्वतःवर शंका घेण्याची सवय संपवा, लोकांच्या मान्यतेची वाट पाहण्याची सवय संपवा. एकदाच नाही, दररोज. कारण ही एक दिवसाची लढाई नाही, ही रोज जिंकायची लढाई आहे. आजपासून स्वतःला रोज सांगा: माझा जुना मी माझ्या भविष्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आराम हा माझा शत्रू आहे. वेदना हा माझा सर्वात मोठा शिक्षक आहे. मी कठीण गोष्टी करतो कारण सोप्या गोष्टींनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी त्या व्यक्तीत बदलते ज्याला मी आजवर फक्त स्वप्नात पाहिलं होतं. ही फक्त प्रेरणादायी वाक्य नाही आहेत, ही तुमच्या नवीन ओळखीची घोषणा आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही तुटलेले नाही आहेत, तुम्ही उशीर केलेला नाहीये, तुम्ही संपलेले नाही आहेत. तुमच्यातील कमकुवत व्यक्तीचा अंत करा. सर्वांना चुकीचं सिद्ध करा. एक काळ असा होता जेव्हा लोकांचा तुमच्यावर विश्वास होता, पण कदाचित आज तो राहिलेला नाही. कदाचित आज ते तुमच्यावर हसतात, कदाचित ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, कदाचित त्यांनी तुमच्याकडून अपेक्षा ठेवणंच सोडलं आहे. आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे कदाचित त्यांना तसं करण्याचं कारणही तुम्हीच दिलं. तुम्ही मोठी स्वप्न पाहिली, मोठमोठ्या गोष्टी बोललात, उत्साहाने सुरुवात केली, पण हळूहळू तुमची गती कमी झाली. संघर्ष आला आणि तुम्ही थांबलात. अडचणी आल्या आणि तुम्ही कारणं सांगू लागलात. काही लोक तर तुमच्यावर हसू लागले. आज ते म्हणतात, हा फक्त बोलतो पण काहीच करून दाखवत नाही. स्वप्न मोठी आहेत पण ती तिथेच उभी आहे. त्यांना असं म्हणू द्या, कारण लवकरच त्यांच्याकडे बोलण्यासाठी एक नवीन वाक्य असेल. आपण याच्याबद्दल चुकीचा अंदाज लावला होता. तुम्हाला कोणाशी वाद घालायची गरज नाही, स्वतःचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, लोकांकडून आदर मागायची गरज नाही.
कारण परिणाम स्वतः बोलतात. तुमचं शरीर बोलू द्या, तुमची शिस्त बोलू द्या, तुमची कमाई बोलू द्या, तुमचं व्यक्तिमत्व बोलू द्या. दररोज जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा लवकर उठता तेव्हा तुम्ही त्यांना चुकीचं सिद्ध करता. जेव्हा तुम्ही थकल्यावरही व्यायाम करता तेव्हा तुम्ही त्यांना चुकीचं सिद्ध करता. जेव्हा तुम्ही कंटाळा असूनही काम करता तेव्हा तुम्ही त्यांना चुकीचं सिद्ध करता. जेव्हा तुम्ही सातत्य ठेवता तेव्हा तुम्ही त्यांना चुकीचं सिद्ध करता. तुमची प्रत्येक कृती तुमच्या शब्दांपेक्षा मोठी असते. सूड घ्यायचंय? मग सोशल मीडियावर पोस्ट करणं बंद करा, दिखावा करणं बंद करा, शांत व्हा, काम करा, स्वतःला घडवा. आणि एक दिवस जेव्हा तुमचं यश लोकांच्या मतांपेक्षा मोठं होईल तेव्हा तुम्हाला काहीच बोलावं लागणार नाही. तुमची उपस्थितीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आजपासून स्वतःला सांगा, जी लोक माझ्यावर हसतात मी त्याच हसण्याला माझी ताकद बनवेन. मी वाद घालत नाही, मी स्वतःला उंचावतो. माझं उत्तर माझं यश असेल. माझी मेहनत माझ्या प्रत्येक टीकेला उत्तर देईल. मी कोणाला काही सिद्ध करण्यासाठी नाही, माझ्या स्वप्नांसाठी मेहनत करतो. लक्षात ठेवा, तुम्ही कोणालाही काही देणं लागत नाही, पण स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करणं तुमचं कर्तव्य आहे. आजपासून शब्द कमी, काम जास्त, दिखावा कमी, परिणाम जास्त, आवाज कमी, यश जास्त. आणि मग एक दिवस जे लोक म्हणत होते याच्याकडून काही होणार नाही, तीच लोक तुमचं उदाहरण इतरांना देतील. कारण यशापेक्षा मोठं उत्तर या जगात दुसरं कोणतंच नाही. स्वतःवर शंका घेणं थांबवा. मला एक प्रश्न विचारू द्या. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं नेमकं कधी सोडलं? तो दिवस कोणता होता जेव्हा कोणीतरी तुमच्या स्वप्नांवर हसलं? जेव्हा कोणीतरी म्हणालं हे तुझ्याने होणार नाही? की जेव्हा तुम्ही एकदा अपयशी झालात आणि पुन्हा प्रयत्नच केला नाही? किंवा जेव्हा आयुष्याने तुम्हाला इतक्या वेळा खाली पाडलं की तुम्ही स्वतःलाच कमकुवत समजू लागलात? पण आज हे सत्य ऐका, तुमची शंका खोटारडी आहे, तुमची भीती फसवी आहे आणि तुमच्या मर्यादा खऱ्या नाहीत. स्वतःवर शंका घेणं ही बुद्धिमत्ता नाही, ही सावधगिरी नाही, ही परिपक्वता नाही, ही एक मानसिक विषाणू आहे. आजपासून प्रश्न बदला. मी करू शकतो का हा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी विचारा, मी हे कसं करू शकतो? हा एक छोटासा बदल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुम्ही बदलल्याशिवाय काहीही बदलणार नाही. आता तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठं खोटं सत्यासमोर आणण्याची वेळ आली आहे. ते खोटं म्हणजे एक दिवस सगळं आपोआप ठीक होईल, पुढचं वर्ष नक्की चांगलं असेल, योग्य वेळ आली की मी बदलेन, नशीब एक दिवस साथ देईल. पण हे सत्य ऐका, तुम्ही बदलल्याशिवाय काहीही बदलणार नाही. जीवन लॉटरी नाही, जीवन म्हणजे एक आरसा आहे. आरशात जे दिसतं ते बदलण्यासाठी आरसा बदलत नाही, स्वतःला बदलावं लागतं. तुमचं आयुष्य नशिबाने ठरत नाही, फक्त इच्छा करून बदलत नाही, प्रार्थना करूनही बदलत नाही. ते बदलतं तुमच्या सवयींमुळे, तुमच्या विचारांमुळे, तुमच्या शिस्तीमुळे, तुमच्या कृतीमुळे, तुमच्या निर्णयांमुळे. जर आज तुम्ही जसे आहात तसेच उद्याही राहिलात तर पुढचं वर्षही याच वर्षासारखंच असेल आणि त्याच्यानंतरचं वर्षही. फक्त तुमचं वय वाढेल, पश्चाताप वाढेल आणि स्वप्न आणखी दूर जातील. हे लक्षात ठेवा, तुम्हाला जे हवं आहे ते मिळत नाही, तुम्हाला ज्याची आशा आहे तेही मिळत नाही. तुम्ही ज्यासाठी स्वतःला बदलायला तयार आहात फक्त तेच मिळतं. तुम्हाला तंदुरुस्त व्हायचं आहे, मग शिस्त बदला. तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, मग कौशल्य बदला. तुम्हाला आदर हवा आहे, मग स्वतःचा स्वभाव बदला. तुम्हाला वेगळं भविष्य हवं आहे, मग आजची कृती बदला. स्वतःच्या आयुष्याचं परीक्षण करा. स्वतःला विचारा, तुमची सकाळ कशी सुरू होते? उठल्याबरोबर मोबाईल की ध्येय? तुमच्या दिवसातील सर्वात मोठा वेळ कोणत्या गोष्टीत जातो? तुमच्या भोवती कोणती माणसं आहेत? ती तुम्हाला उंच नेतात की खाली खेचतात? तुमच्या कोणत्या सवयी तुमची ऊर्जा संपवतात? ज्या गोष्टी तुटलेल्या आहेत त्या दुरुस्त करा. ज्या गोष्टी विषारी आहेत त्या कापून टाका आणि ज्या गोष्टी योग्य आहेत त्या पुन्हा पुन्हा करा. दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवा.
आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तुम्हाला एका दिवसात महान व्हायची गरज नाही. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच मिळण्याची गरज नाही. तुम्हाला वेगाने धावण्याचीही गरज नाही. पण तुम्ही दररोज एक पाऊल पुढे टाकलंच पाहिजे. कारण यश एका मोठ्या निर्णयाने मिळत नाही. यश दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांमधून तयार होतं. रोज कोणत्या गोष्टी सुधारायच्या? तुमचं मन. दररोज काहीतरी चांगलं वाचा, नवीन विचार शिका, तुमच्या शंका लिहा, स्वतःच्या विचारांचं निरीक्षण करा. तुमचा मेंदू तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. त्याला रोज मजबूत करा. तुमचं शरीर. रोज किमान 15 ते 30 मिनिटं शरीराला हालचाल द्या. व्यायाम करा, चाला, धावा, योग करा. कारण कमकुवत शरीर मजबूत मनालाही थकवतं. दररोज एक वाईट गोष्ट कमी करा. अतिविचार, नकारात्मक सोशल मीडिया, जंक फूड, विषारी लोक, तक्रारी. आणि एक चांगली गोष्ट जोडा, चांगलं पुस्तक. मोठे बदल करण्याचा प्रयत्न करू नका. लहान बदल करा, पण दररोज करा. एकही दिवस वाया जाऊ देऊ नका. प्रेरणेवर नाही, सिस्टमवर विश्वास ठेवा. प्रेरणा येत राहते, जात राहते, पण सवयी कायम राहतात. म्हणून अशी दिनचर्या तयार करा ज्यात काम करणं सोपं होईल, आळस करणं कठीण होईल. तुमचं स्वप्न पुन्हा आठवा. एक काळ असा होता जेव्हा तुमचं स्वप्नच तुमचं संपूर्ण जग होतं. सकाळी उठताच डोळ्यात चमक असायची, मनात उत्साह असायचा, हृदयात एक विश्वास असायचा, मी काहीतरी मोठं करून दाखवणार. आजपासून तुमचे नवीन जीवन नियम. उठा आणि कठोर परिश्रम करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा, इतरांवर नाही. तुमच्यातील कमकुवत व्यक्तीचा अंत करा. सर्वांना चुकीचं सिद्ध करा. कोणतीही कारणं देऊ नका. स्वतःवर शंका घेणं थांबवा. तुम्ही बदलल्याशिवाय काहीही बदलणार नाही. दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवा. तुमचं स्वप्न कधीच विसरू नका. आता एक निर्णय घ्या. आज तुम्ही हार मानणार नाही. आज तुम्ही जुन्या आयुष्यात परत जाणार नाही. आज तुम्ही अर्धवट थांबणार नाही. आज तुम्ही अशी व्यक्ती बनण्याचा निर्णय घ्याल जिची कल्पनाही लोकांनी केली नव्हती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या जुन्या तुम्हीने स्वतःवर विश्वास ठेवणं सोडलं होतं त्यालाही आश्चर्य वाटेल. उठा, मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज स्वतःला घडवा. शिस्तीला तुमची ओळख बनवा. तुमच्या स्वप्नाचं रक्षण करा. आणि कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी नाकारलं, कितीही वेळा अपयश आलं, थांबू नका. कारण एक दिवस तुमचं यश इतक्या मोठ्याने बोलेल की जगाला तुमची ओळख करून देण्यासाठी तुम्हाला एकही शब्द बोलावा लागणार नाही. लक्षात ठेवा, स्वप्न पाहणारे अनेक असतात, पण त्या स्वप्नासाठी आयुष्य झोकून देणारेच इतिहास घडवतात. आजच सुरुवात करा, आत्ताच सुरुवात करा. कारण तुमचं भविष्य तुमची वाट पाहत आहे. अशा मराठीमध्ये मोटिवेशनल व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.